घरगुती लाईट बिलाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वात धक्कादायक आणि सर्वसामान्यांच्या खिशाला थेट दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असून 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील कोट्यावधी घरगुती वीज ग्राहकांना लाईट बिल येणार नाही अशी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आजपासूनच राज्यभरात जुन्या मीटर काढण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार असून महावितरण म्हणजेच एमएसईबीच्या सर्व अधिकाऱ्यांना थेट आणि स्पष्ट आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले। गेल्या काही 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारने घरगुती वीज बिल बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबीय, गोरगरीब जनता आणि शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रातील जवळपास 2,40,00,000 वीज ग्राहकांना या ठिकाणी निर्णयाचा थेट या ठिकाणी फायदा होणार असून सरासरी तुमचं काय वीज बिल आहे, चुकीचं रीडिंग असेल, अंदाजे बिल असेल, अव्वाच्या सव्वा येणारी रक्कम असेल, अचानक वाढलेली युनिट्स असतील आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचे होणारे वाद, या सगळ्या त्रासातून ग्राहकाची कायमची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। गेले 6 ते 8 महिन्यापासून मुख्यमंत्री कार्यालयाकडे हजारो तक्रारी येत होत्या की आम्ही घरात फक्त 2 बल्ब वापरतो, टीव्ही नाही, फ्रीज नाही, एसी देखील नाही, मिक्सर देखील नाही, तरी सुद्धा 1000 ते 1500 रुपयाचं आमचं लाईट बिल येते। कुणाला 500च्या जागी 1500 येते, कुणाला 1000च्या जागी 3000 रुपये येते। असं बिल येत असल्यामुळे अनेक लोक हैराण देखील झाले होते। त्यामुळे नागरिकांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी थेट महावितरणला आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। जुन्या मीटरच्या जागी आता प्रत्येक घरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता हे स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत बसवून देण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारकडून सुमारे 4.5 कोटी रुपयाचा मोठा निधी या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे। स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नेमकं काय? जसं आपण मोबाईलसाठी महिन्याला रिचार्ज करतो तसंच आता तुम्हाला लाईट साठी सुद्धा रिचार्ज करावा लागणार आहे। ग्राहकांच्या जितक्या पैशाचा रिचार्ज करतील तितकेच तुम्हाला वीज वापरता येणार आहे। रिचार्ज संपला की तुमची लाईट देखील आपोआप बंद होईल आणि पुन्हा रिचार्ज केला पुन्हा लाईट सुरू होईल। ही अत्यंत सोपी, पारदर्शक आणि फसवणूक मुक्त या ठिकाणी व्यवस्था असणार आहे। त्यामुळे लाईट बिल थकणार नाही, वसुलीची गरज पडणार नाही, नोटीस देखील येणार नाही आणि महावितरण कर्मचाऱ्याकडून घरावर येणारा दबाव देखील टाकला जाणार नाही। कनेक्शन देखील कट सारख्या कारवाई देखील तुमच्या पूर्णपणे बंद होतील आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यासारख्या निर्णय घेत पूर्णपणे घरगुती लाईट बिल शून्य करण्याची घोषणा तात्काळ आता देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विशेषतः जे काही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं गोरगरीब, दुष्काळग्रस्त, मागास आणि शेतकरी बहुल जिल्ह्यामध्ये 2026 ते 2030 या कालावधीत पूर्णपणे लाईट बिल माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे। आता या निर्णयाचा फायदा मराठवाडा, विदर्भ आणि काही आदिवासी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता असून या भागामध्ये आधीच आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे सरकारने देखील सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र मोफत स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी बसवले जाणार असून नागरिकांच्या गरजेनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार वीज वापरण्याचे पूर्ण या ठिकाणी स्वातंत्र्य देखील दिले जाणार आहे। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात लाखो ग्राहकांकडे हजारो कोटी रुपयाची वीज बिल देखील या ठिकाणी थकीत असून ती वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष मोहिमा देखील राबवावी लागतात। मात्र स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे जी काय होणारी फसवणूक आहे ती या ठिकाणी फसवणूक देखील या ठिकाणी बंद होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण थकबाकीची जी काही समस्या आहे ती थकबाकीची समस्या देखील या ठिकाणी संपुष्टात येणार आहे। आता बघा, यापूर्वी अनेक नागरिकांना 500च्या जागी 1500 रुपये लाईट बिल यायचं, 1000च्या जागी 3000 रुपये लाईट बिल यायचं। जी काय आता समस्या होती आता ती पूर्णपणे या ठिकाणी बंद होणार आहे। विधानसभेत विरोधकांनी देखील कर्नाटकचं उदाहरण देत महाराष्ट्रातील घरगुती लाईट बिल मोफत करण्याची जोरदार मागणी केली होती। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरू आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह सुमारे 25 जिल्ह्यामध्ये मोफत स्मार्ट मीटर प्रीपेड बसवण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता काही दिवसात महावितरणचे कर्मचारी देखील
खासगी एजन्सीच्या माध्यमातून घराघरात सर्वे करण्यासाठी देखील येणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात कर्नाटक प्रमाणे घरगुती लाईट बिल या ठिकाणी पूर्णपणे माफ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात जात असून हा निर्णय थेट सामान्याच्या खिशाशी आणि गरजाच्या दैनंदिन या लोकांशी देखील निगडीत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे विरोधकांनी देखील पाठिंबाच्या काळामध्ये एक मोठा आवाज देखील उठवला होता। तो आवाज म्हणजे तुम्ही कर्नाटक सरकारने लाईट बिल माफ केले, तुम्ही का लाईट बिल माफ करत नाही असा वारंवार प्रश्न देखील या ठिकाणी विधानसभेत उचलला जात होता। आणि विधानसभेत देखील आणि त्यामध्ये विरोधी पक्षनेते पाहिलं गेल्याच्या ज्याच्या अगोदर विरोधी पक्षनेते घुसलेले आमदार नाना पटोले असतील, नंतर पाहिलं तर जयंत पाटील असतील, यांनी देखील वारंवार शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही शेतकऱ्याचे वीज बिल कधी माफ करणार आहेत, शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार आहेत असा प्रश्न देखील पाठिंबाचं जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशन काळामध्ये उपस्थित केलेला होता। त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले होते की शेतकऱ्याची कर्जमाफी देखील आम्ही लवकर करू, त्यासोबतच आम्ही लाईट बिल देखील माफ करू अशी घोषणा देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, तसेच पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहायला गेलं तर अजितदादा पवार यांनी देखील या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचमुळे कृषी मंत्र्यांनी देखील स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही लवकरच या ठिकाणी शेतकऱ्याची लाईट बिल आणि पाहायला गेलं तर कर्जमाफी देखील करणार आहोत। त्यासोबतच जो काही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता देखील आम्ही लवकर सोडणार आहोत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे आता कोणकोणत्या ह्याच्यामध्ये लाईट बिल या ठिकाणी मीटर काढले जाणार आहेत त्याची देखील सविस्तर माहिती आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे जमा करावे लागणार आहेत त्यासाठी देखील या ठिकाणी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मीटर तर काढायचं आहे, तर तुमचं सगळ्यात अगोदर तुमच्या घरी जे काही वायरमॅन आहे, वायरमॅन तुमच्या घरी यावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला वायरमॅनला कोणकोणती कागदपत्रे द्यायचे आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची या ठिकाणी लाईटचे मीटर आहेत ते लाईटचे मीटर काढले जाणार आहेत ते देखील सांगणार आहेत। जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये स्मार्ट सिटी आहेत त्या स्मार्ट सिटीमध्ये लवकर हे काम केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून या ठिकाणी सांगण्यात येईल आहे। आता स्मार्ट सिटी कोण पाहायला गेलं तर आता कोणकोणत्या पहिल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहेत त्याची लिस्ट देखील पाहूया। त्यानंतर सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये देखील लाईटचे मीटर काढले जाणार आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील लाईटचे मीटर काढले जाणार आहेत अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी तुमचं लाईटचे मीटर आहेत त्या ठिकाणी शहरातील जे लोक राहतात अशा लोकांचे मीटर काढले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील भरपूर सारे लाईट बिलामध्ये तफावत येत असल्याने वारंवार इथल्या लोकांची देखील तक्रार होती की तुम्ही लाईट बिल कधी असं लाईट बिलामध्ये तफावत का येते असं वारंवार देखील ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये देखील तक्रारी येत होत्या। त्यामुळे लाईट बिलामध्ये तफावत आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांनी देखील या ठिकाणी दिलासा होता की या ठिकाणी आनंदाचा हा मीटर काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मीटर काढले जाणार आहेत। त्यानंतर पाहिले तर मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, पनवेल असेल, वाशी असेल या भागामध्ये देखील मीटर काढले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यानंतर पाहिले तर वाशीमध्ये देखील या ठिकाणी मीटर काढले जाणार आहेत। त्यानंतर जळगाव, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील मीटर काढणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता हे तर मीटर काढले तर जाणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कामे करावे लागणार आहेत, अटी आणि नियम काय लावण्यात आले आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्वाची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेले आहे। आता सगळ्यात अगोदर लगेच तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचे मीटर देखील या ठिकाणी काढले जाणार आहेत। आता तुमची मीटर काढल्यावर त्यामुळे लवकरात लवकर तुमची लाईट देखील काही वेळ बंद होऊ शकते। ती लाईट जर तुमची बंद होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा या ठिकाणी आता तुम्हाला जिल्हे सांगितले। आता त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पाठिंबाच्या काळामध्ये विरोधकांनी देखील आवाज उठवला होता की तुम्ही जे लाईट बिल आहे कर्नाटकमध्ये जसं लाईट बिल माफ झालं तसं लाईट बिल तुम्ही कधी माफ करणार आहेत असा आवाज देखील आपल्या पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांना विचारत आला होता आणि विरोधी पक्षांनी देखील त्यांना धारेवर धरलं होतं
जे काय आपल्या राज्यामध्ये गोरगरीब दुष्काळग्रस्त शेतकरी राहतात त्या शेतकऱ्यांचे तुम्ही पाहायला गेलं तर आर्थिक परिस्थिती जे काय अवकाळी पावसामुळे असेल, नंतर वेगवेगळ्या हवामान बदलामुळे असेल, शेतकऱ्यांची पिके देखील व्यवस्थित येत नाहीत, त्यांना अनेक दुष्काळाचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाईट बिल देखील अव्वाच्या सव्वा येऊन ठापलेला आहे. त्यामुळे लाईट बिल भरायला देखील शेतकऱ्याकडे पैसे नाहीत असा आवाज देखील विरोधकांनी उठवला होता. त्यासोबतच तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील कधी करणार आहात असा आवाज देखील आता विरोधकाकडून उठवण्यात आला होता. त्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील ग्वाही देण्यात आली होती. त्यांनी विधानसभेत सांगितलं होतं की आम्ही लवकरच शेतकऱ्याची कर्जमाफी देखील करू. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तारीख देखील सांगली होती की शेतकऱ्याची जी काही कर्जमाफी आहे आम्ही जून महिन्यामध्ये देखील या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यावर विचार देखील सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील शेतकऱ्यांना देखील जे काही शेतकरी आहेत जे आता व्हिडिओ पाहत असतील तर शेतकऱ्याला देखील या ठिकाणी पाहायला गेलं तर कर्जमाफी करण्यासाठी प्रोसेस देखील सुरू झालेली आहे. तुम्हाला कागदपत्रे जमा करायला देखील सांगितले असतील तर तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रे देखील जमा करा. ते कोणकोणते कागदपत्र आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये आधार कार्ड असेल, नंतर फार्मर आयडी कार्ड असेल, नंतर 7/12 उतारा असेल, नंतर बँक पासबुक असेल, पॅन कार्ड असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला जे काय तुम्ही जिथून कर्ज काढले तिथून तुम्हाला जमा करायला देखील मुख्यमंत्री सांगितले आहे. त्यामुळे तुमचं लवकर कर्जमाफी आणि कर्जमाफी होऊन देखील लाईट बिल देखील या ठिकाणी माफ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतात ते आता तुम्हाला एका मिनिटाच्या आतमध्ये सांगतो. आता बघा ज्या काही शहरातील लोक आहेत तर तुम्हाला 6 महिन्याचं जे काही लाईट बिल आहे त्या लाईट बिलाचं झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. खरंच तुम्ही म्हणजे आता हे तुम्हाला वाटलं असेल की लाईट बिलचं झेरॉक्स का मागते तर तुमचं आधार कार्ड आणि लाईट बिलचं झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला दोन्ही या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर तुमच्या घराला स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवून जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्ड देत असताना आधार कार्ड अपडेट आहे का ते देखील बघा. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का ते देखील चेक करून घ्या. नाहीतर तुम्ही आधार कार्डचं झेरॉक्स द्याल जी काय प्रोसेस आहे जी काय माहिती आहे ते मोबाईल नंबरवर तुमच्या SMS द्वारे येणार नाही. त्यामुळे तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या तर तुम्हाला सगळी माहिती तुमच्या मोबाईलवरती येईल. तुमचा मीटर कधी बसवलं जाणार आहे, तुमचं लाईट बिल किती येणार आहे, जी काय सर्व माहिती आहे तुमच्या मोबाईल SMS द्वारे येणार आहे. त्यामुळं मोबाईल नंबरला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचं जे काय लाईट बिल आहे त्या लाईट बिलचं झेरॉक्स देखील म्हणजे आता किती लाईट बिल येतंय ते त्या सरकारला पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिचार्ज म्हणजे मोबाईल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तेव्हा किती लाईट बिल येते त्याच्यात किती तफावत आहे या देखील सरकारला पाहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड आणि लाईट बिलचं झेरॉक्स या ठिकाणी जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड लाईट बिलचं झेरॉक्स या ठिकाणी जमा करावा. लवकरच निर्णय झाल्यानंतर आता कधी जमा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.